अनेक वेळा आपल्या शरीरामध्ये त्रास होत राहतो. सर्व प्रकारच्या तपासण्या नॉर्मल येत राहतात. अनेक ठिकाणी आपण उपचार घेत राहतो, पण तरीही आपला त्रास पूर्णपणे कमी होत नाही. अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की नेमका हा त्रास कशामुळे होत आहे. आज मी तुम्हाला एक अशीच केस सांगणार आहे, ज्या केसमुळे तुमच्याच लक्षात येईल की कशाप्रकारे आपल्या भूतकाळातील भावनांचा, न सोडवलेल्या तणावाचा आपल्या शरीरावर दीर्घकाळ परिणाम होत राहतो. त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. एक 32 वर्षांचा तरुण माझ्याकडे आला होता. त्याला साधारणतः 9 ते 10 महिन्यांपासून घशामध्ये सारख्या वेदना होत होत्या. यासाठी त्याने अनेक ठिकाणी उपचार घेतले होते, पण त्याला पूर्ण फरक पडत नव्हता. सध्या तो एका नामांकित ENT सर्जनकडे नियमितपणे ट्रीटमेंट घेत होता. सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या होत्या, पण सर्व प्रकारच्या तपासण्या नॉर्मल येत होत्या. शेवटी कॅन्सरच्या दृष्टीने देखील तपासणी केली होती, पण त्याचा रिपोर्ट देखील नॉर्मल आला होता. ट्रीटमेंट घेतल्यानंतर काही दिवस त्याला फरक पडायचा, पण ट्रीटमेंट बंद केली की काही दिवसांनी त्याच्या घशात वेदना सुरू व्हायच्या. शेवटी ENT सर्जनने त्याला मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सांगितले, आणि हे मात्र त्याला मान्य नव्हते. आता तो वैतागला आणि शेवटी एक दिवस तो माझ्याकडे आला. तो सांगू लागला की डॉक्टर, माझे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल येत आहेत, पण मला मात्र घशात वेदना होत आहे. मग मी त्याला पहिला प्रश्न विचारला की 9 ते 10 महिन्यांपूर्वी तुझ्या आयुष्यामध्ये अशी काही घटना घडली होती का, की जी तुला अनपेक्षित होती, अचानक समोर आली आणि ती स्वीकारणं तुला कठीण होतं. तो थोडा विचार करू लागला आणि सांगू लागला की डॉक्टर, असं तर काही घडलं नव्हतं. मग मी त्याला पुढचा प्रश्न विचारला, हा त्रास तुला या अगोदर कधी झाला होता का? मग तो सांगू लागला की साधारणतः 5 ते 6 वर्षांपूर्वी त्याला अशाच प्रकारे घशात वेदना होत होत्या, आणि त्यासाठी त्याला साधारणतः 1 वर्षभर त्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी लागली होती. मग मी त्याला पुढचा प्रश्न विचारला की त्यावेळी अशी काही घटना घडली होती का, जी तुझ्यासाठी अनपेक्षित होती, अचानक समोर आली आणि ती स्वीकारणं तुला कठीण होतं. मग तो सांगू लागला की त्याची पत्नी आणि तो बाहेर असताना त्याच्या पत्नीला अचानक चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. जेव्हा डॉक्टरांकडे तिला नेले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की हिला फिट्सचा त्रास आहे. त्यावेळी लक्षात आले की त्याच्या पत्नीला फिट्सचा त्रास आहे, आणि तो देखील पहिल्यापासून, जो लग्नापूर्वी त्यांनी त्या तरुणाला सांगितलं नव्हतं. मग त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता चित्र स्पष्ट झालं. मी त्याला विचारलं की 9 ते 10 महिन्यांपूर्वी याच घटनेच्या संदर्भात काही घटना घडली होती का? मग तो सांगू लागला की 9-10 महिन्यांपूर्वी जी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती ती अंतिम झाली, आणि त्याचवेळी माझं दुसरं लग्न ठरलं. आता सर्व गोष्टी लक्षात येऊ लागल्या. मी त्याला पुढे विचारलं की हा त्रास साधारणतः कधीपासून वाढला आहे? त्याच्या म्हणण्यानुसार साधारणतः 2 महिन्यापासून हा त्रास वाढला आहे. त्याला विचारलं की 2 महिन्यापूर्वी काही घटना किंवा काही परिस्थिती अशी होती का, की जी तुझ्या पत्नीच्या संदर्भात होती? मग तो सांगू लागला की दुसऱ्या पत्नीला सारखा काही ना काही शारीरिक त्रास होत होता, ती आजारी पडत होती, आणि त्यावेळी त्याच्या मनामध्ये सारखे विचार येत होते की ही देखील काही आजार तर लपवत नाही ना. म्हणजे पहिल्या लग्नाच्या वेळी जी भावनिक जखम होती, जी असुरक्षितता निर्माण झाली होती, जो अविश्वास आणि भीती निर्माण झाली होती, ती या घटनेमुळे वर आली आणि त्याचा शरीरावर परिणाम होऊ लागला. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. माझं असं म्हणणं नाही की प्रत्येक वेळी घशात वेदना होतात आणि त्यामागे काही मानसिकच कारण असेल. सर्वात अगोदर शारीरिक कारणांकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. पण जर सर्व तपासण्या नॉर्मल येत असतील, अनेक ट्रीटमेंट घेऊन देखील फरक पडत नसेल, तर मात्र शरीर आणि मन संबंधाच्या दृष्टीने विचार करणं खूप गरजेचं आहे. मी त्या तरुणाला त्याच्या त्रासामागील असू शकणारा भावनिक ताण समजावून सांगितलं. त्यातील भावना ओळखणं, त्या स्वीकारणं आणि व्यक्त करणं, हे मी त्याला समजावून सांगितलं.
भविष्यातील ट्रिगरवर काम कसं करायचं याच्या काही टेक्निक दिल्या आणि साधारणतः 15 दिवसानंतर त्याला फॉलोअप द्यायला सांगितलं. तो नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्याला फॉलोअप देणं शक्य झालं नाही. पण साधारणतः 2 ते 3 महिन्यानंतर तो माझ्याकडे आला आणि सांगू लागला की मला फॉलोअपची गरजच पडली नाही, कारण त्यानंतर माझा त्रास जवळजवळ पूर्णपणे कमी झाला. म्हणजे फक्त एका सेशननंतर त्याचा त्रास एक 80% कमी झाला होता. त्याला पुढे फॉलोअप घ्यायला सांगितले आणि काही टेक्निक कशा वापरायच्या याबद्दल मी त्याला समजावून सांगितले. या केसवरून आपल्या लक्षात येते की कशा पद्धतीने शरीर आपण साठवून ठेवलेल्या भावना लक्षणांद्वारे व्यक्त करत असतं आणि जेव्हा आपण या समजावून घेतो तेव्हा आपला बरा होण्याचा मार्ग मोकळा होतो. मित्रांनो, जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला जर असाच एखादा शारीरिक त्रास असेल, सर्व प्रकारच्या तपासण्या नॉर्मल येत असतील, अनेक उपचार घेऊन देखील फरक पडत नसेल, तर आपल्या भावनांकडं लक्ष द्यायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.